हॅलो. हॅ- हॅलो. अरे काय चाललंय? काय नाही, आराम. आराम बरं आहे बा. तुला काही ध्यान बिन येतं की नाही यार? काय आता आज काय उद्या काय आहे? मला येतं, तुलाच येतं का? अरे उद्या धुरडा आहे. काय मागच्या वर्षी काय धिंगाणा खेळला होता आपण. मग कधी येतो यावेळेस? येतो ना. तू कुठे आहे आता? आता मी घरात आहे. घरात? हो. हम्म. आणि बुवा? बाहेर ऊन पडलेलं आहे ना, म्हणून. हा, तू गोरी होशील आहे ना उन्हात जाऊन. हम्म. हा, म्हणून घरातच आहे ना. आणि तसं पण मी बाहेर का बरं नाही गेले माहिती का तुला? हा. कारण की मला पहिला कलर तुझ्याकडून लावून घ्यायचा आहे, कोणी लावायच्या आधी. अयो खरंच? हम्म. अरे मग मी वा. बाहेर गेल्यावर मला लगेच कोणी ना कोणी कलर लावायला पळल. हा, ही गोष्ट खरी आहे. म्हणून मग मी ना आज घरातच थांबणार आहे. आज उद्या जवळ तू पहिल्यांदा मला कलर लावत नाही तोपर्यंत. बरं मी काय म्हणतो, हम्म. नेमकं तुला कलर कोणता आणू लावाला? आता ते तुझ्याच चॉईसने आण. आता माझी चॉईस ना कसं आणू? तू पहिलीच तर आता तुझ्या कलरच कोणता सोबत मला तेच समजत नाही. बबडी सारखाच कलर तुपलाच माया. हम्म. मग कोणता कलर आणू तुला? मला तेच डोकं काम करेल. मी बी नाही सांगणार. मला पण तर कळू दे तुझं किती प्रेम आहे माझ्यावर. अरे त्याच्यामुळे तू अरे जो कलर आणशील का तोच लावणार मी. अरे त्या प्रेमाचं ओळी जाळ तिकडे, पण तुझ्यावर कलर कोणता बसल मला तीच फिकीर पडली. आता तुला कलर एवढा चमचम चमकतोय लावून कुठं मी काळा झार, आणि मग आईला कोणता कलर आणू मी तुला? आता मला तेच समजेल ना हो. मग तू सांगतो का मी सांगू? तू सांग ना मग. मला लाल कलर जास्त आवडतो, हिरवा आवडतो, गुलाबी आवडतो. हे 3 कलर माझे फेवरेट आहे. हो का? हम्म. बरं त्याच्यातला कोणता तरी एक आणतो मी. काय आपण मागच्या वर्षी काय धुरड्या खेळला होता हो येड्यावानी. आता मागच्या वर्षीपेक्षा यावेळेस आपण जास्त त्याच्यापेक्षा दुपटीने खेळू. हो. खूप मजा करू. हो ना, लय मजा आलती मागच्या वर्षी. खरंच मला आहे ना अजून ध्यान येतो बरं का. तुला मी कसं पण नाही विसरले रे तो दिवस अजून. हा, मी कसं तुपल्या तोंडाला काळं तेल लावलं होतं, रंग नव्हता तो. पण तेच पुन्हा ना मग उद्या कधी येतो तू? उद्या सकाळी येतो. मग मी सगळे बाहेर गेले का मग मला मिस कॉल मार. आणि मी काय म्हणतो, बोल ना. हा, त्या पलीकडल्या गल्लीत येशील ना? तू जिथं म्हणशील तिथं येईल मी उद्या. हा, मग पलीकडल्या गल्लीत ये. आणि फाटकी तुटकी साडी नेसून ये. नवी साडी खराब होऊ देऊ नको. तुझ्यासाठी काही पण नवं काय जुनं काय असं काही नाही. उद्या मी नवीन साडी घालून येणार. सण आहे ना. नको नको नको, नवीनच घालू. नव्या साडीचा रिकामा त्या कलर ना खराब होईन. ते दंडम बसन त्या बोला ते चिडचिड करून भांडणं करून त्यासोबत. नाही नाही, तसं नाही. तुझी बायको कुठे ती गाडी करमलोली? अयो, एवढं जो आहे ती आहे तिकडे घरात आहे, तिकडे वावरात आहे तिकडे. ती मी घरात बसली. तो गपचूप फोन केला कधी गेले हो? मग ते फोन करून का कुत्र्याने मार काढला होती मला. तुला माहितीये का रे आपल्याबद्दल? हा, तिला माहित असतं. तिने मला घरात भाकर दिली असती का अक्कल आहे की. हा, ते बरोबर आहे हा, म्हणायला. तिला काय समजत नाही. येड आहे ते, असं येडगाबळ आहे ते. आपण दोघं फोनवर बोलत तुला कळू देऊ नको. नाही नाही, मी येडा आहे का तिला कळू द्यायला? का मग आपल्या गोळ्या झाल्या का? तसं तू हुशार आहे म्हणायचं, म्हणूनच मी तुझ्यावर प्रेम केलं. मग मी एवढा येडा थोडी आहे. मग डोक्याने काम करत असतो मी. बरोबर आहे, बरोबर आहे. मग तू बी तुपल्या बाला समजू देऊ नको. कुठे तो बांधाड्या काळा तोंड्या? तो बाहेर गेलाय बाहेर. त्याच्यावर ध्यान तर झाले चावड चौंबायावरती हो. ध्यान तर थोई. माझं ध्यान असतं तो कधी येतो जातो. हा, त्याच्यावर बी ध्यान तुझा तू नाही तरी कम व्हायचा अंग्यापेक्षा भोंग्या मोठा. काय पाहून लग्न? तू घेऊ नको. बर ते पण काय पाहून लग्न केलं होतं त्याच सांगा मला. हेच समजत नाही. काय त्याचं तोंड, काय त्याचं डोकं, काय त्याचे डोळे. अरे मला तो पसंतच नव्हता. माझ्या आई बापाने करून दिलं. काय बाबा, तू तोंड नव्हतं म्हणाला. मी तर माझ्यासारखा असता तर असं मला मरूस तर मारला असतं. नको म्हटले असते तर माझा बाप लय डेंजर होता बाबा. अरे काय तू, मग काय करतो आता? अहो काय तू, काय त्याच्या म्हणे तुझ्या म्हणे का जमीन आसमानचा फरक एखादी हिरवणी आणि दिसती. तू खुशाल त्या रताळ्या संग लग्न केलं. अवघड बाबा. म्हणते पहिला तू कुठं गेला होता? तू मला आता गावला.
अरे पहिला भेटला असता तर मग पहिलंच केलं असतं ना तुझ सोबत मी लग्न. हा काही नसतं केलं. मी आलो होतो तुला पाहायला तर तुपले माय म्हणी पोरग थोडस तिरपच पाहतो. हा आता मग आता जे खरंय तेच बोलली आणि ना मग मग आता मी. तिरप पाहत होतं म्हणून काय झालं होतं मग का मला का काही बाकीचं काही दिसत नव्हतं चालतो मी तर आता मग आता कोण मग लगी हाव म्हणली तुम्हाला. मा मम्मीना ठेवले पुढं जिलेबी आणि तू पाहत होता लाडू अरे म्हणून बोलली माय मम्मी. अरे जरी पाहत होतं पण मग मी खात जिलाबी आणि लाडूच होतो ना. हा पण तुपली माय खरंच चावट होती तुपल्या मायानंच केलं पाहिजे त्या मायानंच होऊ दिली नाही मामाला चांगली मामा म्हणली होती बरं का असं ना तर जावई सोबत म्हणे येऊ देऊन टाक. मग काय हा मानशिवच फुटकं पण पण काय तुला करतो आता जाऊ पण दे. ते काय तुपल्या माला ते पटलं ढोलं डॅबरं डाबळू. पण तुझी बायको पण लई जाडी ढेबरी डोली काळीच आहे ना. आता जाऊ दे तुला आता कशी काय पडली रे. आता जाऊ दे आता काय करते मला गण पटत नव्हते पण ते माझ्या बापानं ऐकलं नाही हुंडा जास्त आला ना. हा मग 5 लाख रुपये हुंडा द्यालता ना मग म्हणून आणि मग जाऊ दे मग पैसा येऊ राहिलाय काय टेन्शन घ्यायचं म्हणलं काळी काय आणि गोरी काय मला माहित होतं मग तू भेटणार की मला उद्या. म्हणजे पैशासाठी केलं होतं. म्हणजे जसं मग मला कसं वाटलं जाऊ द्या बा आता काळी काय आणि गोरी काय आणि मग पुन्हा मला माहित होतं तू भेटणार आहे मला कधीतरी म्हणून मग हाव म्हणलं मी बी. खरं सांग का. हॅलो म्हटलं तुला तर ती आवडत नव्हती बरेच लेकरं 4-5 झाली मग. जाऊ दे आता ते अशीच झाली खेळता खेळता जाऊ दे त्याला काय करती. हा ना. हा मग तू खरंच तुला बी 2 पोरं आहे का आता. हा दोन आहे मला. हा 2 झाले आणि तुला बी मागच्या वर्षी एक पाहिलंच ना म्हणून मला ध्यानात नाही आता एक झाला आहे ना. आता माझी पोरं मोठी झाली बाबा. हो का. एक पहिलीला आहे आणि एक दुसरीला आहे. अयो पण इतक्या लवकर मग बरं जाऊ दे आता ती जाऊ गेलं पण मी काय म्हणतो मग. बोल ना बोल. बरं उद्या लवकर ये मग. हा तुला माझी आठवण येते का रे. आता बरी गमत तुला तुला वाटतं का मला तू आठवण येणार नाही म्हणून येड्याने काय बोलती बरं तू असं. अहो खाता पिता उठता झोपता म्हशीचं शेण काढायला गेलो तूच दिसती बैला शेण काढायला गेले तूच दिसती जिथं नको तिथं तूच दिसती. आज मी ठरवेलच होतं जेवायचंच नाही जोपर्यंत तुझा फोन येत नाही तोपर्यंत. आता तुझा फोन आला ना आता जेवणार मी. तू जेवला का. नाही मी का जेवण मग तुला बोलल्याशिवाय तू जेवली नाही मग मी का जेवण. हा ना. हा तू सकाळी गेलती का. हा हो का बर नाही मी कुठे गेलो मग आता जातो. बरं बरं हा आता जाऊन ये मग. हा आता जाऊन येतो ना मग मी आता तुला बोललो ना. तू घरी ये फक्त तुझ्याकडे बघते तू फोन कोणाला लावला फोन तुझ्या गर्लफ्रेंडला नाही लावला तू घरी बायकोला नंबर बघ. बाळा तू लागला मी मजाक करतो तुपली मी तुझा नवरा आहे पण मला वाटत होतं म्हणलं तुपली फासफा तुला तसं काही नाही येडे. मजाक ना. हा मजाक करतो तू माझी वाली. अहो तू मजाक करतो येडी का आरी तुरी करती का नवऱ्याला आरी तुरी करती का लाज वाटते का तुला काही यार सुधर गुबडी मी तुझी मजाक घेत होतो. कसं येड्यात काढलं तुला थांब तू घरी ये तुला जर आता नाही तुझी भाकर बंद करीन आणि तंगड मोडून तू घरात तुला बसवीन ना. ए अरे बाबा मी मजाक करतो तुपली कशाचं काय आलं म्हणलं ही पाव काय म्हणती काय नाही म्हणलं ही काय ये नका काही लपड करील कुठं म्हणून तुला मी दाटून फोन लावला ठेव. तू 5 मिनिटात घरी ये नाही तर पायतीला येते मी वावरात. मला अवघडच काम झालं बाबा नंबर पाहिली फुकट कोणीकडे फोन लावला आवड बाबा बाबा फोन नंबर फोन लावता रे बाबा आवड काम झालं रे वाटलो मॅम